2000 ची SIP तुम्हाला एवढ्या मोठ्या लेवलला नेऊ शकते. तर आज सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे, कारण ऍस्पिरेशन प्रत्येकाचे आहेत. मुंबई पुण्यामध्ये जॉबला आल्यानंतर जेव्हा त्याला एक 10-15 हजार पगार हातात पडतो, तर त्याला वाटतं की पहिला माझा याच्यामधून मला एक गाडी घ्यायची आहे, याच्यातून मला मोबाईल घ्यायचा आहे, त्यामुळे मी गुंतवणूक नंतर करेन. माझंच भागत नाहीये, आई वडिलांना पैसे देऊन माझ्याकडेच काही उरत नाहीये, तर मी इन्व्हेस्टमेंटकडे कशाला बघू. पण इथे सगळा मोठा प्रॉब्लेम होतोय की ज्या पद्धतीने तुम्ही आजच सुरुवात केली आहे, तर तुमची 2000 रुपयाची SIP ती कंटिन्यू जर राहिली पुढे, ती 2000 ची SIP तुम्हाला एवढ्या मोठ्या लेवलला नेऊ शकते. तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, चक्रवाढ व्याज, जे 4थी मध्ये शिकलेलो आपण आहोत, पण त्याची ताकदच आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आज करू, उद्या करू, परवा करू, पण जी 2000 रुपयाची SIP आजपासून वयाच्या 25व्या वर्षी जर तुम्ही चालू केली, तेच पैसे तुम्हाला 60ला जेवढे देतील ते 2000 रुपये, तेच पैसे जर तेव्हा तुम्ही 30ला 35ला चालू करता, तेव्हा तो अवाका 8000 10,000 ची SIP करायला लावतो. तर ही 2000 रुपयाची SIP तुम्हाला अपडाऊन मध्ये खूप शिकू शकेल आणि तो तुम्हाला फटका जास्त जाणवणार नाही. म्हणून लक्षात घ्या, छोटी का होईना, भले 1000 रुपये ही गुंतवणूक करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही 60ला 50ला 55ला कुठे ना कुठेतरी थांबणार आहात, पण तुमचा खर्च थांबणार नाही.